कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाची अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा तुका म्हणे वत्स धेनुवेची चित्ती तैसे मजयती सांभाळीत तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा विठ्ठल 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 हरी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पानी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरण संताची सरे चरण संताची सरे चरण संताची गंजर वादाने गदे विस्तार वादाने गदे विस्तार गंजर वादाने गदे विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा वेसार त्यांच्या कृपादाने कथेचा वेसार पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांचे कृपा दाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रमेश आसनस्थं पदंबोज स्वराधिक प्रदेशम वितींद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु पाय तुमचे दोन्ही शेख मोहम्मद माई बाप करी कृपा दीनानाथ वेगी धावोने यावे दिना लागे साह्य व्हावे मांदळ्या गावाची वाढली अशी शोभा तिथे अवतरले एक योगी राज बाबा नमस्कार तया माझा लालगिरी स्वामी आत्माराम बाबा
श्री संताची ये माथा चरणावर संताची ये माथा चरणावर श्री संताची ये माथा चरणावर श्री संताचे माथा चरणावर सासंग हे करी दंडवत सासंग दंडवत विश्रांती पावन सांभाळा उदरी विश्रांती पावन सांभाळा उदरी सासंग हे करे दंडवत सासंग हे करी दंडवत विश्रांती पावन सांभाळा उदरी विश्रांती पावन सांभाळा उदरी हरी त्याला थोडा जास्त आवाज झालेला दिसतोय त्याच्यामुळे शायपुडाचा आवाज येतो घुमाचा जास्त घुमत आहे जास्त त्याचा मेळ हा त्याला काय झालंय त्याच्यामुळे सोरी आहे ना लक्षात हा पुढीला थोडा द्या आणि त्याचा थोडा कमी करा हरी तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा प्राप्त वेळी प्राप्त स्थळी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान वैराग्याचे महामेरू देहोनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि महाराजांच्या अनुभूतीमधील संतपर प्रकरणातला 4 चरणाचा भगवत प्राप्ती करून देणारा सुंदर असा अभंग आज तुम्हा श्रोते सज्जनांच्या चरण सेवेसाठी म्हणून दाखवला विठ्ठल परंतु सेवेला सुरुवात करण्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे वक्त्याचं कर्तव्य असतं का त्याने कार्यक्रमाबद्दल जरी तुम्हाला विषय ज्ञात असेल तरी सुद्धा वक्ता या न्यायाने त्याने कार्यक्रमाबद्दल अल्पसहा परिहार दिला पाहिजे म्हणून त्या न्यायाने सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या नित्य साक्षीने महाराष्ट्र ही संतांच्या कृपा आशीर्वादाने संतांच्या वास्तव्याने पुनीत आणि पावन झालेली भूमी आहे आणि अशा पवित्र भूमीमध्ये पुण्यवान अशा क्षेत्रात श्री क्षेत्र वारुळाचा मळा अहमदनगर अशा पवित्र तीर्थस्थळी भगवान चोख भक्तीचं प्रतीक म्हणून जिथे अख्खं जग नम्र झालं नव्हे नव्हे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय पंचम वेद गाथ्याचे निर्माते जगद्गुरु तुकोबाराय तेही या देवतेच्या ठिकाणी नम्र होतात. भक्ती या जगतामध्ये काय आहे आणि भक्तीचा महिमा जर कुठे विचारावा अशी अनुभूती जीवाला तयार झाली तर तुकोबारायांनी सांगितलं की बस इथेच आलं पाहिजे म्हणून तुकोबाराय नम्र झाले. शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा माझं दाव या सोबत 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 माझं दाव या सोबत माझं दाव सुपता काय भक्तीचा दावा माझं दाव सुपता माझं दाव सुपता माझं दाव सुपता. गोड महाराज सटकणे वर्णन करतात काय भक्तीच्या त्या वाटा माझं दाबाव्या सोभटा आणि असं म्हणून अशा असणाऱ्या चोख भक्तीचं प्रतीक असणारे पवनसूत आणि हनुमंतराय त्यांच्या भव्य दिव्य वास्तूमध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य स्वरूपाचा नामयज्ञ सोहळा तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने
या ठिकाणी याही वर्षी मला वाटतं सप्ताहाचं 20वं वर्ष आहे. आता तसं हे आपल्या परमार्थाचं वर्ष असतं महाराज, हे सप्ताहाचं वर्ष नाहीच. मुळी आपण सुरुवात केलेल्या परमार्थाचं 20वं वर्ष म्हटलं तर वावगं नाही गड्या. पण फक्त सप्ताह या बाबतीमध्ये जर विचार केला खांदवे महाराज तर अखंड हा शब्द तिथे जोडलेला आहे. आणि म्हणून तिथे वापरावं लागलं महाराज. अनादी कालापासून चालत असलेली ही परंपरा. आता परंपरा कधी आपल्या अडचणीने खंडित होते, कधी चालू राहते, म्हणजे ते सप्ताहाचं वय नाही खऱ्या अर्थाने. आज हे आपण सुरुवात केलेल्या परमार्थाचं वय म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आणि अशा या परमार्थिक वातावरणामध्ये, भक्तिमय वातावरणामध्ये तुम्हा सर्व श्रोते सज्जनांची, ग्रामस्थांची साथ संगत या परमार्थ कार्याला लाभते. त्यामध्येच या ठिकाणी भगवान श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि पारायणाचे मार्गदर्शक व्यासपीठ चालक आदरणीय हरिभक्तीपरायण नाना महाराज गव्हाणे महाराजांच्या रसाळ आणि अमृतवाणीमधून सर्व असणाऱ्या मळेकऱ्यांना, वारोळाचा मारुती इथल्या सर्व रहिवासी लोकांना सुंदर असं ज्ञानेश्वरीचं श्रवण महाराजांच्या अमृतवाणीमधून आपल्याला प्राशन करायला मिळतं आहे. त्याचप्रमाणे आमच्या कुटुंबावरती, आम्हा दोघां बंधूंवरती अखंड प्रेम असणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक परमार्थामध्ये हरिभक्तीपरायण खांदवे महाराज, त्याचप्रमाणे या ठिकाणी साथसंगत करण्यासाठी आदरणीय हरिभक्तीपरायण गाडे महाराज. मला वाटतं आपलं दर्शन पहिलंच आहे ना, त्याच्यामुळं विचारावं लागलं. सर्व असणारे आमचे ब्रह्मोरत विदेही आत्माराम बाबा संस्थांवरती सेवाभाव जागृत असणारे आमचे आबा गांगर्डे मामा, ही सगळी कंपनी या ठिकाणी प्रतिवर्षी. आणि खरं हे तुम्हा ग्रामस्थांचं प्रेम आहे म्हणून प्रत्येक वर्षी इथं राहण्याचा योग येतो आबा. आणि खऱ्या अर्थानं हेच खरं सुख आहे परमार्थामधलं. महाराज खूप गोड वर्णन करतात. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. महाराज खऱ्या अर्थाने हे समाधान इथं आल्यावर लाभतं आणि ते फक्त भक्तिमय वातावरणात लाभतं. म्हणून ही सगळी आमची आत्माराम बाबा संस्थांवरील ही सगळी संस्थापक मंडळी या ठिकाणी उपस्थित राहते. आणि गोड आहे महाराज, योगा खूप गोड आहे. मृदंग वादक सुद्धा ओम ब्रह्मचैतन्य आत्माराम महाराज वारकरी शिक्षण संस्था, संस्थेचे संस्थापक माझे मित्र दिलीप महाराज मुळे आणि महाराजांचे विद्यार्थी. महाराज मुलासारखं सांभाळलं बरं का भैयाला दिलीप महाराजांनी. खरंच त्यामुळे महाराजांना द्यावे तेवढे थोडे धन्यवाद थोडे महाराज. आणि म्हणून आशील कृपा झाली आणि त्याचा प्रत्यय मागच्या महिन्यात आला. नाही तर भैया काय झालं असतं आपलं, अवघड परिस्थितीत. महाराज खूप गोड. शेख आत्माराम बाबांची कृपाच या मुलांवरती झाली. आणि अनाथ म्हणून महाराजांनी जेव्हा संस्थेत आलाय तेव्हापासून या मुलाचा सांभाळ केला. अहो हाच खरा परमार्थ आहे, हीच खरी साधूची अनुभूती आहे आणि हेच खरं लक्षण साधुत्वाचं आहे. खऱ्या अर्थाने जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, त्याला जो आपलं म्हणेन त्याला साधू म्हणायचं. भगव्या कपडे धारण करणाऱ्याला साधू म्हणायचं नाही, जटा केस वाढले म्हणजे साधू म्हणायचं नाही, कपाळाला मोठा गंध लावला म्हणजे साधू होत नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेमाची सहानुभूती किती आहे त्याला साधू म्हणतात. मायबाप विठ्ठल विठ्ठल सुंदर अशा वातावरणामध्ये मृदंग वादक चांगले लाभले. पेटी मास्तर बाबा आहेत. सर्व असणारे हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मार्गदर्शक. आणि त्याचप्रमाणे योगा खूप गोड आहे महाराज. आता ते लहान आहेत पण परमार्थात वयाला महत्व नाही महाराज. आमचे लहाने बंधू अखिल हिंदू आणि मुस्लिमातील द्वैत नष्ट करणारे महान विभूती संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज संस्थान आणि त्या संस्थेवरती अध्यक्षपद म्हणून ज्यांच्याकडं अगदी नियोजनाचं काम असतं, दिंडी असेल, सप्ताह असेल, तिथली काही सुधारणा असेल, या कामामध्ये बुद्धी चालवून हिरिरीने सहभागी होणारे एक मार्गदर्शक तत्व. आणि आनंद वाटला मला या वारोळाच्या मारुतीच्या मळ्यात सुद्धा एक चांगलं ग्रामस्थासारखं, आता ते इथलेच झालेत म्हणा नाही का, आमचे हरिभक्तीपरायण
शेख मोहम्मद महाराज संस्थानचे अध्यक्ष सिद्धनाथ महाराज मेटे या सप्ताहामध्ये हे का मांडलं तर सगळ्या गोष्टी असतात महाराज. मी देवाभाऊंचं मगाशीपासून ऐकलं, तुम्ही आमच्यावर मार्गदर्शक म्हणून किंवा तुम्ही आमच्यावर जर आशीर्वादाची रूप कृपा केली तर आम्ही कुठंपर्यंत त्या ठिकाणी जाऊ. म्हणजे काय असतं माहिती आहे का, गरज असते समाजाला महाराज. समर्थांची उक्ती आहे, तू लढ मी तुझ्या वाटेशी उभा आहे. महाराज आशीर्वादाच्या योग्यतेच्या आपण नसू तरी समाज मानतोय, हे खरं प्रेमाचं सुख आहे. आणि खूप मोठ्या विश्वासाने सांगावं असं वाटतं, संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र वाहिरा ते श्री क्षेत्र पंढरपूर आणि सगळ्यात मोठा खांदवे महाराज, सगळ्यात मोठा खारीचा वाटा जर दिंडीच्या सुरुवातीला कोणी केला असेल ना, एक 407 टेम्पो भरून मटेरियल या वारुळाच्या मारुती या मळ्यातून 407 टेम्पो भरून 407 एवढा मोठा टेम्पो भरून मटेरियल गेलं. तुम्हा श्रोत्यांच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, तुमच्या मटेरियलवर आमची दिंडी 1 रुपयाचा सुद्धा आम्ही खरेदी केला नाही महाराज, 1 रुपयाचा खर्च केला नाही. आणि हे 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 उपकार सर्व तुम्हा मायबापांच्या आहात. एवढंच नाही खांदवे महाराज, दिंडी तर झालीच झाली, पण शेख मोहम्मद महाराजांचा प्रगट दिन सोहळा उरलेल्या मटेरियलवर पुन्हा गाव जेवण सुद्धा यांच्या मटेरियलमध्ये झालं. इतका मोठा वाटा दिंडीमध्ये या माणसांचा आहे मायबाप. आणि असं जाणवलं नाही. आणि खरंच आहे, संताची एक गावी प्रेमाचा सुकाळ नाही. बरोबर सुकाळ आहे महाराज खऱ्या अर्थाने. तिथं आल्यानंतर या मंडळीला आमची सगळी कंपनी, काय त्यांचं आडनाव म्हणले, सुभाष महाराज रोकडे आदी करून सर्व मंडळी त्यांच्याबरोबर असणारी आमचे टोने मामा, ही सगळी कंपनी, पप्पू धावपट, ही तिथं आल्यानंतर दिंडीत आल्यानंतर काय घडतं, आता सगळ्यांचे नाव माझ्या काही लक्षात नाहीत, फार वेळा माझं येणं जाणं नाही ना म्हणून बघा. पण दिंडीमध्ये या मळ्यातून जी मंडळी वारकरी म्हणून आली, शेवटच्या माघारी परतीपर्यंत असं वाटलं नाही आम्ही नगरची येत दिंडी बाहेरची म्हणून, दिंडीच नगरची म्हणून अगदी रात्री अपरात्री हिरिरीने नुसत्या तिथंच नाही, आम्ही आळंदीला दिंडी घेऊन गेलो खांदवे महाराज. तिथं सुद्धा या लोकांनी इतकं कष्ट केलं महाराज. रात्रभर आदल्या दिवशी स्वयंपाक करून सर्व वारकऱ्यांना जेवायला घालायचं काम रात्रभर ही सगळी वयोवृद्ध मंडळी जागून यांनी केलं. म्हणून शेख मोहम्मद बाबांची यांच्यावर आशील कृपा झालेली आहे आणि अशीच होणार आहे. आता त्यांची एक इच्छा आहे, आपण खूप मोठा 7.5 लाख रुपयाचा 13 फूट लांब आणि 6 फूट रुंदीचा शेख मोहम्मद महाराजांना पालखी रथ बनवतोय. या मळेकरांची, या नगरकरांची अशी अपेक्षा आहे. इथून जर दिंडी गेली तर खूप छान होईल. महाराजांचा आमचा विषय झाला. आणि तुमच्या सर्वांचे जर एवढेच आशीर्वाद असतील तर नक्कीच आदल्या दिवशी इथं प्रदक्षिणा मारून भव्य दिव्य स्वरूपाचा प्रस्थान सोहळा करून मुक्कामी शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिरात जाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान करण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत. कारण परमार्थ का करायचा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे महाराज. आणि आमच्या टीममध्ये बरं का देवाभाऊ, आमच्या टीममध्ये तुमच्यासारखी माणसं इतकी जबरदस्त आहेत. इथंच नाही, तिकडं गावाकडं सुद्धा त्या संस्थांमधून 1 रुपया सुद्धा आपल्या खिशात जावा किंवा आपल्याला त्यातला 1 रुपया मोबदला मिळावा अशी भावना नसणारी मंडळी आहेत. म्हणून आम्हाला ते चढ वाटत नाही की इथून सुद्धा आम्ही प्रस्थान करू शकतो. 100% शेख मोहम्मद बाबांकडे अगोदर याचनेचा अर्ज टाकावा लागेल, शेख मोहम्मद बाबांचा यश न पाहावं लागेल नाही का. त्यांच्या ऑर्डरवरून आपण निश्चित प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्ही आम्ही सर्व खेळी मेळी गदारोळी आनंदे, नगरकर काय आणि वाहिरेकर काय, हे आपण एकत्र होऊन जर दिंडी गेली ना मायबाप, इकडून माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा सोहळा येतो, जगद्गुरु तुकोबा यांचा सोहळा येतो आणि संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज हे विभूती, जगद्गुरु तुकोबाराय, छत्रपती शिवाजी महाराज आणि शेख मोहम्मद महाराज ह्या समकालीन हे संत एकत्र आलेत. आणि जसा सोहळा तुकोबारायांचा, ज्ञानोबारायांचा, निवृत्तीदादाचा, मुक्ताईचा होतो, तुमचं जर सहकार्य असेल तर मायबाप तसाच सोहळा शेख मोहम्मद बाबांचा सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुमच्या सहकार्याची गरज आहे. कारण की आम्ही कोण आहेत महाराज, हो निमित्ताचा धनी आणि केला असे प्राणी, असे फक्त निमित्ताला आम्ही उभा राहतो. आणि म्हणून हे संत आहेत. आणि म्हणून मला आठवलं इथं आल्यावर वाटलं की एवढं जर संतांवरती या समाजाचा विश्वास आहे तर हे संत या जगतामध्ये निश्चित स्वरूपाने का
येथे येण्याचं काय प्रयोजन आहे या संतांचं महाराज बघा. त्या ठिकाणी संत या जगतामध्ये आले आणि मार्गदर्शक तत्व बनवून राहिले. म्हणून तर महाराज हे कशासाठी आले संत हे सगळ्यात महत्वाचं आहे. संत म्हणजे काय मंदिर बांधावेत म्हणून आलेले नव्हते महाराज. खऱ्या अर्थाने बुडते हे जो न देखवे डोळा येतो कनवळा म्हणून या. तुमच्या आमच्या सामान्य जनसामान्याच्या हिताचा कनवळा आला आणि म्हणून ते संत या महाराष्ट्र भूमीमध्ये. कारण मी पहिल्यांदाच बोलून गेलो, महाराष्ट्र ही संताच्या कृपा आशीर्वादाने, संताच्या वास्तव्याने, संताच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली भूमी आहे. म्हणून आपण सामान्याची लेकरं नाहीत मायबाप, आपण लय मोठ्याची लेकरं आहेत, खूप मोठ्याची लेकरं आहेत महाराज. का? आणि म्हणून नुसतं आपण आपलं कुळ पवित्र झालं नाही, आपला देश पवित्र झाला, आपलं राष्ट्र पवित्र झालं आणि म्हणून आपण त्या कुळात जन्म घेतला. आपण काही पवित्र नाहीत का महाराज? आपल्या कुळाला पवित्र निर्माण करून दिले त्या संतांनी. आणि म्हणून तर महाराज म्हणतात पवित्र ते कुळ जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेते, हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. खूप सुंदर महाराज वर्णन करतात. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ज्या कुळात हरिदासांचा म्हणजे आपल्यासारखा जन्म होतोय याचा अर्थ ते कुळ काय आहे? पवित्र आहे. जेथे वैष्णवाचा वास, जेथे वैष्णवाचा वास, जेथे वैष्णवाचा वास, जेथे वैष्णवाचा वास. धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य जेते, धन्य भूमी पुण्य जेते, धन्य भूमी पुण्य जेते, धन्य भूमी पुण्य जेते. वा वा महाराज. जेथे वैष्णवाचा वास, हो धन्य भूमी. पहिली गोष्ट महाराज ही काय झाली? त्यांच्या वास्तव्याने, वास म्हणजे वास्तव्य, रहिवास, रहिवास त्याला म्हणतात महाराज. वास्तव्याने ही भूमी पवित्र झाली. धन्य भूमी आणि पवित्र देश. देशाला काय मिळालं? पावित्र्य मिळालं या संतांच्या कृपामृताने. आणि म्हणून महाराज योग बघा कसा आहे. आपण संतरूपी अमृतधारेच्या अमृत कुंडात जन्माला आलो महाराज. संतरूपी अमृतधारेच्या अमृत कुंडात जन्माला आलो. फक्त परिणाम हा झालाय आपल्याला त्या अमृत कुंडात पडून सुद्धा अमृत कुंभ चाकता येत नाही किंवा अमृताचं सेवन करता येत नाही. हे आपल्या जीवनातलं दुर्भाग्य आहे महाराज. बघा गोड उदाहरण आहे. काय होतं आपल्या जीवनामध्ये एकदा, आणि हे त्याला कारण काय महाराज? आपल्या जीवनामध्ये थोडंसं ज्ञान प्राप्त झालं की अहंकाराची अनुभूती येते. थोडं बी येऊ द्या गड्या. हे नवलच आहे. ज्ञानोबराय म्हणतात नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. कोणाकडे जातं हे अहंकार? ज्याला पाप म्हणजे काय कळत नाही त्याच्याकडे जात नाही महाराज. ज्याला पुण्य म्हणजे काय कळत नाही त्याच्याकडे जात नाही. ऐका, ज्याला मान कशाला म्हणतात ते कळत नाही त्याच्याकडे अहंकार डोकावत सुद्धा नाही. ज्याला सन्मान म्हणजे काय कळत नाही त्याच्याकडे अहंकार डोकावत सुद्धा नाही. मग जातो कोणाकडे? तर महाराज अहंकार जातो ज्ञानाकडे. ज्याला त्याचं ज्ञान प्राप्त झालं, त्याची ओळख ज्याला झाली महाराज, त्याच्याकडे तो जातो. आणि असंच एक तत्व महाराज या जगामध्ये खूप वेळा त्यांचा नामोल्लेख केला जातो महाराज. खूप सुंदर उदाहरण आहे. महाराज म्हणतात खऱ्या अर्थाने एक दिवस प्रसंग असा निर्माण झाला. अकबर बादशहा दुपारचं निहारीचं जेवण झालं आणि वामकुक्षीसाठी पोहडला. आणि ती घटना अशी आहे, पडल्याबरोबर त्याला अगदी निद्रा लागून गेली. आणि झोपेत प्रसंग काय घडला आहे का? झोपेत अकबर बादशहा आणि बिरबल हे दोघं जोडी
विचाराची जोडी होती महाराजांची. हे दोघं स्वप्नात आबा रस्त्यानं चालायला लागले. काही कालावधी गेला, काही अंतरावर अकबर बादशाह स्वप्नात चालत होता आणि चालता चालता त्याला एक दृश्य दिसलं. एका बाजूला अमृत कुंभ आहे, उजव्या बाजूला अमृताचा कुंड दिसला. कुंड म्हणतो त्याला, आता कुंभ नाही कळाला तर आहे का. आणि डाव्या बाजूला नरकाचा कुंभ होता महाराज. आणि असं आहे महाराज, जशी दृष्टी तशी सृष्टी. आपण प्रत्येकाकडं किंवा समोरच्या व्यक्तीकडे पाहताना आपण ज्या दृष्टीने पाहतो माणूस तसाच दिसतो महाराज. खरे की नाही महाराज. आपण ज्याच्याकडं, मी जर महाराजांकडे देव म्हणून पाहिलं तर त्यांच्यातली देववृत्ती जागृत होते. पण कोणामुळे? आपल्या दृष्टीमुळे. ते त्यांच्यात आहे नाही तो भागणे राय महाराज. पण आपण जर त्यांच्याकडे भगवंत म्हणून पाहिलं तर आपल्या ठिकाणी सुद्धा एक जिज्ञासा जागी होते. आणि ते भक्तीचं मूळ लक्षण आहे महाराज. भक्तीचं जे मूळ लक्षण आहे, ज्ञानोबा म्हणतात तुम्ही कोणाला देव माना, कोणाची भक्ती करा. असं नाही का तीर्थाला जा, 4 धाम करा, 2 धाम करा आणि मग त्या देवाला पूजून तिथं त्या ठिकाणी तुम्ही आत्मानुभव घ्या, असं नाही सांगितलं महाराज. ज्ञानोबा म्हणतात जर तुम्हाला भक्तीचा प्रत्यय घ्यावा असं वाटत असेल तर संत विचाराचे पायी व्हा आणि त्याच्यानंतर संतांच्या विचाराने तुमची बुद्धी या ठिकाणी जाऊन थांबली पाहिजे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. मग समोरचा माणूस कसाही असू द्या नाही तर कसाही असू द्या, नाही का, कसाही असू द्या नाही तर कसाही असू द्या, आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. आपण त्याला मानलं पाहिजे भगवंत. हो, का मानलं पाहिजे? माऊली महावैष्णव ज्ञानोबा म्हणतात का माना तर तैसा हृदयामध्ये मी रामू, मग त्या सुखाचे अधिकारी तुम्ही होणार आहेत. प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो राम आत्मा या रूपाने वास्तव्य करतोय त्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्याला संतांची संगती पाहिजे. ऐका. आणि मग दृष्टी महाराज, ती अकबराला धनाचा अहंकार झाला, धनाचा मोह त्याच्या अंतःकरणात निर्माण झाला. बिरबल चतुर होता पण संपत्ती नव्हती. आणि देवाचं असंच काय काही कळत नाही महाराज. ज्याला बुद्धी देतो ना त्याला संपत्ती देत नाही, ज्याला संपत्ती देतो त्याला बुद्धी देत नाही. म्हणून बघा प्रत्येक आमदार खासदार जे वरिष्ठ लेवलचे लोक आहेत ना महाराज, त्यांच्या हाताखाली एक व्यक्ती असतो पे. त्याला उद्या गाव चालवायचे, मोठ्या सभेत काय करायचे, बोलायचे. पण त्याला संध्याकाळी पियला फोन लावावा लागतो. आपल्याला उद्या वारुळाच्या मारुतीच्या मळ्यात जायचे आणि उद्या तिथं व्याख्यान करायचे मला, मग जरा मुद्दे महाराज. मग त्याने असं 12 वाजेपर्यंत जागायचं, त्याने अभ्यास करायचा आणि त्याचे मुद्दे लिहायचे आणि ते पान त्याच्या पुढे ठेवायचं टेबलवर आणि खाली पानाकडे पाहू 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 समाजाला ढोस पाचतं महाराज. ऐका, लिहून देणारा हुशार का बोलणारा हुशार? लिहून देणारा हुशार असतो. पण असं आहे शास्त्राचा न्याय आहे महाराज, जर माणसाला सेवक पद प्राप्त झालं तर त्याला बुद्धी स्वातंत्र्य नसतं, सेवकाला बुद्धी स्वातंत्र्य नसतं. हे तरी व्यावहारिक उदाहरण झालं महाराज. एक महाभारतातलं उदाहरण आहे. धृतराष्ट्र आंधळा होता, त्याच्या पोटी 100 लेकरं जन्माला आले. मायबाप 100 लेकरं जन्माला आले. पुढे त्याला संपत्तीचा मद निर्माण झाला. असं वाटलं आपल्याकडे काय कमी, 100 पोरं आहेत आपल्याकडे. आणि महाराज असं ज्या वेळेस होतं ना त्यावेळेस दुर्बुद्धी तिथे निर्माण झाली. काय, या पंडूकडं काय म्हणले 5च पोरं आहेत, त्यांचा आता कधीच काटा काढून त्यांची संपत्ती काय करील मी, हडप करील. या अनुभूतीने महाराज, अनुभूतीने त्याच्याबरोबर युद्ध करणं, पांडवांना दुतात हरवणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आता ते का हरले याचं कारण थोडंसं वेगळं आहे महाराज. का हरले तर महाराज तिथे एक सोडाच्या बुद्धीने गांधार देशातून धृतराष्ट्राला गांधारी नावाची पत्नी करून आणली होती, गांधार देशातून. आणि तिच्याबरोबर त्याला रुखोदावरती काही बरोबर जशी मंथरा आली होती ना तसा हा शकुनी मामा आला होता महाराज. नाही का, हा शकुनी मामा त्यावेळेला आला होता. आणि मग त्यावेळेस त्या शकुनी मामाने हा कट रचला होता, कारण त्याचे 100 भाऊ या पांडवांकडून मृत्युमुखी पडले होते. कोणाचे बघा, ते हे लय अवघड कोड असतं महाराज हे सगळं. आणि मग त्यावेळेला प्रसंग असा निर्माण झाला, त्याने या पांडवांना आणि कौरवांना दूध खेळायला भाग पाडलं. हे कोड कसं आहे महाराज, नाही तर या भावाबांचा वाद लागला नसता खऱ्या अर्थाने, पण त्याला शकुनी कारणीभूत आहे. म्हणून शकुनीसारखा मामा नसावा असं बरंच काही लोकांचं मत आहे. बरं महाराज, शकुनी तिथे कारणीभूत ठरल्या, दोघांना दूध खेळायला बसवलं. बरं, दूताला ज्या कवड्या असतात ना, कवड्या, आता ते त्याला सोंगट्या म्हणतात महाराज. त्या कवड्या कशाच्या होत्या, त्या जरासंधाच्या हाडाच्या होत्या.
खांडवे महाराज त्या जरासंधाचा एक टोप फक्त एका राजाला काही क्षणभर घातला तर सद्बुद्धीचा राजा दुर्बुद्धीने वाजवू लागला होता त्याचं टोप. म्हणून शक्यतो कुणी कोणाची टोपी घालायची कुणाला घालायची बी नाही आणि कुणाची घालून घ्यायची पण नाही. महाराज बघा हे विचार आपल्या संतांनी रुजवलेले आहेत. आणि म्हणून त्या धृतराष्ट्राला हे कौरव पांडवांचं युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धामध्ये याला दिसत नव्हतं पण याचे कान लय डोळस होते. महाराज याला असं वाटायचं की युद्धभूमीवर एखादा मेला का त्याची बातमी कळाली पाहिजे. पण कोण मेला हो, पांडवांचा का कौरवांचा? कौरवांचा मेल्याची बातमी ऐकायची होती का त्याला असं वाटायचं पांडवांचं कुणीतरी मारावा आणि ती बातमी मला इथं कळावा. पण हे काय आपल्या हातात आहे का महाराज? नाही का? देव राखे तया मारील कोण, न मोरे काटा हिंडतावन, हा न्याय तिथे होता. आणि मग प्रसंग निर्माण झाला. महाराज त्याला हे कळत नव्हतं, सांगायला कुणी नव्हतं, म्हणून त्याने हाताखाली संजय नावाचा सेवक ठेवला. त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झालेली होती. महाराज त्याला साधना करावी लागते, दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती. आणि त्या संजयाला त्याने सेवक म्हणून ठेवलं आणि त्याला एकच काम सांगितलं, फक्त तिथं काही घडलं का दुसऱ्या मिनिटाला मला इथं कळायला पाहिजे. आणि ते त्याला दिसायचं महाराज युद्धभूमीवरचं. मग आता संजय हुशार का धृतराष्ट्र हुशार? संजय हा हुशार होता. पण एक दिवस धृतराष्ट्राने असा एक प्रश्न विचारला महाराज त्याला. संजय म्हणतो, धृतराष्ट्र म्हणतो, संजय मला एक सांग, या महाभारताच्या युद्धामध्ये मला एक सांग, कोण जगणार आणि कोण मरणार? मला तेवढंच सांग म्हणला. आता आबा सगळ्याला तुम्हाला आम्हाला माहिती आहे या कौरव आणि पांडवाच्या युद्धामध्ये या धृतराष्ट्राची 100 पैकी एकही अवलाद दिवा लावाय जिवंत राहणार नव्हती. हे सगळ्याला माहित होतं. संजयाला माहित नसेल का? माहित होतं महाराज. पण जर याला म्हणावा ना की तुझा एकही जिवंत राहणार नाही तर हे पाहायला मला हा जिवंत ठेवणार नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे ना. हा राजा आहे, लगे हुकूम सोडणार, मला मारून टाकणार. मग महाराज चतुर होता तो. काय केलं त्याने? राजन या युद्धभूमीवरती कोण मारणार आणि कोण जगणार हे सांगायला मी का भविष्यकार थोडी म्हणला. संजयाचं डोकं बघा कसं आहे. पण राजन माझी बुद्धी इथे जाऊन थांबलेली आहे. मला एक सांगावं असं वाटतं तुम्हाला की या युद्धात हे होणार आहे, नक्की होणार आहे महाराज. काय? ज्याचं भरलंय तो जाणार आहे आणि ज्याचं उरलंय तो राहणार आहे. याला म्हणतात बुद्धी महाराज. विठ्ठल विठ्ठल आणि मग तसंच झालं ना महाराज. 2 वर्षाचा कोरोनाचा कालावधी गेला. ज्याचं भरलं ते दवाखान्यात गेले आणि डॉक्टरला म्हणले, डॉक्टर सगळी संपत्ती संपली तरी चालेल पण मी वाचलो. पण महाराज ज्याचं भरलं संपत्ती बी गेली आणि ते बी गेले. आणि ज्यांचं भरलंच नव्हतं ना ते दवाखान्यात बी गेले नाही. इथंच सर्दी पडशाच्या गोळ्या खाल्ल्या आणि इथंच मळ्यात हरी 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 करत बसले. ज्यांचं भरलं नव्हतं महाराज ते इथं कीर्तनाला आले. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून मला काय सांगायचं, बुद्धी स्वातंत्र्य सेवक म्हणून होता संजय. बुद्धी होती पण स्वातंत्र्य नव्हतं. तद्वत अकबराच्या बरोबर बिरबल बुद्धिवान होता पण अकबराला असं वाटायचं मी राजा आहे, मग अमृत कुंभ आहे आणि नरकाचा कुंभ आहे. बिरबल झोपेत अकबर बादशाह चलता चलता अकबर बादशाह अमृत कुंडात पडला. एकमेकाचा अंगाला अंग लागलं आणि बिरबल कोणत्या कुंडात पडला? नरकात पडला. कशामुळं? गरीब होता, सेवक होता, म्हणून कशात पडला? नरककुंभात पडला. आणि यानं विचार केला आता खराब पडणारा नरककुंभात ह्योच होता पण विचार मात्र अमृताचा करत होता. बघा बरं का आपल्यातला त्याच्यातला फरक काय आहे महाराज बघा. आणि मग त्यावेळेला ते स्वप्न तिथंच थांबलं. त्याचं नरकात पडला आणि तो अमृत कुंभात पडला आणि ह्यो नरकाच्या कुंभात. एवढं इथपर्यंत आलं आणि थांबलं. राजदरबार सकाळी भरवला. बिरबलाला बोलावून घेतलं आणि सांगितलं, बिरबला मला रात्री असं स्वप्न पडलं, काल असं स्वप्न पडलं की आपण दोघं रस्त्यानं चाललो, उजव्या बाजूला अमृत कुंभ होता, डाव्या बाजूला नरकाचा कुंभ होता. पण बिरबला असं झालं मी अमृत कुंडात पडलो आणि तू नरकाच्या कुंभात पडला. असं का बरं झालं असेल? काय उत्तर देऊ आपण आता? असं काय झालं असेल? आता तो बिरबल आहे. बिरबलाने सांगितलं बादशाह उत्तर नक्की देणार पण मला 8 दिवसाचा अवधी पाहिजे. आणि बादशाहला माहित होतं बिरबल सोडता या नगरीत असा कुणीच बुद्धिमान नाही तो माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल. मग आता तिथं काय 8 दिवस तर 8 दिवस पण 8 दिवसानं नक्की मग हो नक्की देणार. 7 दिवस पूर्ण झाले, 8वा दिवस गेला आणि 9व्या दिवशी सकाळी राजदरबार भरवला बिरबलाने आणि पुन्हा बिरबलाला बोलावून घेतला बादशहाने आणि सांगितले, बघ तुला उत्तर प्रश्न सांगितलं होता मी स्वप्नात मी अमृत कुंभात पडलो आणि तू नरकाच्या कुंभात पडला. का बरं असं झालं बिरबला? बिरबल म्हणला सांगतो ना राजे सोपं आहे ते.
खूप सोपं आहे. सांग सांग बिरबला. त्याचे कान आतुरले होते बादशहाचे आणि बिरबला बरोबर बोलता बोलता बादशहाला सांगायला लागला, बिरबल ऐका राजे, 7 दिवस तुम्ही सांगितलेल्या प्रश्नाचा विचार केला, पण 8व्या दिवशी त्या प्रश्नाचं उत्तर या स्वरूपाने मिळालं. 8व्या दिवशी रात्री मी जेव्हा झोपलो ना, तेव्हा तुम्हाला जे स्वप्न पडलं ना बादशाह, ते आणि तंतोतंत तसंच ते स्वप्न मला पडलं. आता मात्र खांदवे महाराज बादशाह घाबरला बरं का. ते स्वप्न पडलं म्हटल्यानंतर एवढ्या मोठ्या समाजात जर हा बिरबल म्हटला अमृत कुंभात मी पडलो आणि तुम्ही इकडे गेले तर आपला राजा असून काही उपयोग होणार नाही. मग त्याचं अंतकरण ते ऐकायला धावलं होतं. महाराज सांग बिरबला पुढे काय झालं नेमकं. तंतोतंत तेच स्वप्न पडलं. फक्त बादशाह एक झालं, तुमचं स्वप्न अपूर्ण राहिलं आणि माझं पूर्ण झालं. स्वप्न तेच पडलं महाराज, पण माझं तुमचं अपूर्ण राहिलं आणि माझं पूर्ण झालं. सांग ना बिरबला काय झालं नेमकं. महाराज बिरबल सांगू लागला, बादशाह तेच स्वप्न पडलं. आपण दोघं रस्त्यानं चाललो होतो. तुम्ही उजव्या बाजूला होते, मी डाव्या बाजूला होतो. पुढे गेल्यावर उजव्या बाजूला अमृताचा कुंभ लागला, डाव्या बाजूला नरकाचा कुंभ लागला. आणि मग दोघं त्या कुंभाच्या बरोबरीने आलो आणि जसं तुमचं अंगाला अंग लागलं तसं माझं आणि तुमचं अंगाला अंग स्वप्नात लागलं. इथपर्यंत तंतोतंत स्वप्न होतं महाराज. आणि आपण दोघंही कुंभात पडलो. अजूनही बादशाह घाबरला, यांनी बदलावा नाही कुंभ. पण तसं झालंच नाही. तसंच तंतोतंत स्वप्न. बादशाह तुम्ही अमृत कुंभात पडले आणि मी नरकाच्या कुंभात पडलो. स्वप्न पूर्ण झालं नाही अजून. पूर्ण बिरबलाचं झाले, बादशहाचं इथपर्यंत चाललं होतं महाराज. बिरबलाचं स्वप्न पूर्ण झालेलं. बिरबल सांगू लागला, बादशाह पण एक झालं. काय? एक मात्र नक्की झालं बादशाह. काय झालं सांग बिरबला. ते म्हणले आपण दोघं बी कुंभात पडलोत, पण कोणत्या कुंभात पडलोत हे तपासण्यासाठी आपण दोघं वरती आलोत. पण एक झालं महाराज. काय? तुम्ही माझं अंग चाटलं आणि मी तुमचं अंग चाटलं. वा, चतुर श्रोते आहेत महाराज तुम्ही. काय झालं आणि हे कोणाचं झालं? हे कोणाचं घडलंय? बादशहाचं. आपलं. त्याचं द्या सोडून, ते आता गोष्टीरूप होऊन गेला. आपलं काय? आपण कोणत्या कुंभात पडलो? आपण कोणत्या कुंभात पडलो? मी पहिल्यांदाच बोलून गेलो. संत विचाररूपी अमृतधारेच्या महाराष्ट्र नावाच्या कुंभात जर आपल्याला जन्म मिळाला, महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. ही माती पवित्र आहे, हा देश पवित्र आहे, ते कुळ पवित्र आहे. मग अशा पवित्र संत विचाररूपी अमृतधारेच्या कुंभात जर आपल्याला जन्म मिळाला आहे, पण परिणाम फक्त आपण बादशाह आहेत बिरबल. हा, जसं बादशाह अमृत कुंभात पडला पण नरकात पडलेल्या बिरबलाचा अंग चाटू लागला, तोच न्याय आपल्यात आहे महाराज. आपण संत विचारूपी अमृत कुंभात पडलो, फक्त विषयरूपी नरक चाटतो. एवढंच दुःख आपल्या जीवनात आहे महाराज. का? एवढे संत झाले, महान विभूती आपल्या जीवनामध्ये आल्या, तरी सुद्धा आपल्याला विषय गोडच लागतात आणि परमार्थ कडूच लागतो. हो, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. विषयाचे सुख येथे लागे गोड, विषयाचे सुख येथे लागे गोड, विषयाचे सुख येथे लागे गोड, विषयाचे सुख येथे लागे गोड. पुढे अवघड यमदंड, अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. मारिती झोडीती तोडीती निठुर यमाचे किंकर बहुसाल, मारिती झोडीती तोडीती किंकर यमाचे किंकर बहुसाल, मारिती झोडीती तोडीती किंकर यमाचे किंकर बहुसाल, मारिती झोडीती तोडीती किंकर यमाचे किंकर बहुसाल. महाराज म्हणतात खऱ्या अर्थाने, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पण पुढे अवघड. लोक तिथं कुठे बघत येत महाराज. लोकांनी प्रमाण पाठ करून ठेवलेत उत्तराला उत्तर द्यायला. घ्या करून, जातान मरून तर टाकतेन पुरून.
लोकांच्या डोक्यात आहे महाराज, कोणाला कुठे ठेवायचं ना हे फक्त समाजाकडून शिकायचं. समाज हा ईश्वर आहे महाराज, कुठं ठेवायचं, कोणाला कोणत्या ठिकाणी घालायचं हे समाजाच्या पक्कड लक्षात असतं महाराज. म्हणून आजही आपण अमृतरूपी कुंभात पडलेलो आहोत. फक्त विषयाची चरवणी हो केली आयुष्याची गाळणी. हो, हे आपल्या जीवनात घडू नये, हे आपल्या जीवनात घडू नये म्हणून वैकुंठाचा वास प्राप्त झालेले तत्वज्ञ संत या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण झाले महाराज. हो, मृत्यूलोकामध्ये आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. हा बोलिले जे ऋषी सद्भाव्य वर्तया, बोलिले जे ऋषी सद्भाव्य वर्तया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. बोलिले जे ऋषी भाव वर्तया, बोलिले जे ऋषी भाव वर्तया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, वैकुंठवासी आलो याची कारणाची. बोलिले जे ऋषी सास भावे वर्तया, बोलिले जे ऋषी सात भाव वर्तया. झाडू संतांचे मारे राजी भरले जग, झाडू संतांचे मारे राजी भरले जग. उचिताचा भाव त्याचे मुलं देसेना, उचिताचा भाव त्याचे मुलं देसेना. म्हणून या तत्वज्ञ संतांनी स्वतःची ओळख सांगितली. आम्ही इथले नाहीत, इथले माणसं उपकाराच्या लायक नाहीत, ते उपकार करू पण शकत नाहीत महाराज. हे उपकार करण्याचं धाडस फक्त त्यांनीच करावं ज्यांना वैकुंठाचा वास प्राप्त झाला, भगवंताचा संग ज्यांना प्राप्त झाला. त्यांनी स्वतःची अनुभूती सांगितली, ओळख पटवून दिली महाराज. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. साच म्हणजे सत्य. या समाजासमोर सत्याचा पडताळा मांडलाय संतांनी महाराज, आणि त्यांनी तर मांडलाच, पण या ठिकाणी या गादीचे पाईक म्हणून जे कीर्तनकार प्रवचनकार या गादीवर बसतात ना महाराज, त्यांना सुद्धा तुकोबऱ्यानं दंड घालून दिले. इथे बसल्यानंतर पाकिटापोटी कोणाचं तरी तोंड भरून वर्णन करून पाप करू नका, पहिलं दंड घालून दिलं महाराज समाजाला. हो, नरस्तुती आणि कथेचा विकरा हे मज न घडवता तारा, हे फक्त ठरवून करू नका, घ्यावं लागणार आहे यात शंका नाही. कारण प्रपंच अर्थाशिवाय चालत नाही. पण जर तुम्ही तेही नाम ठरवून घेत असाल तर मायबाप पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या बापाने देव ठेवला नाही कीर्तनकाराला सुद्धा. सगळ्यात महत्वाचं आहे देव 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 म्हणजे काय बोलाचीच कडीन बोलाचीच भात नाही महाराज. हो, तुकोबाराय म्हणतात इथे साधना करावी लागती, देवासाठी घेतला जोग अवघा भोग सारीला. हो, या सोप्याच्या गोष्टी नाहीत महाराज. फक्त इथे थाटात यायचं, थाटात राहायचं, थाटात बोलायचं, इतक्या सोप्या गोष्टी नाहीत. परमार्थ करत असताना इथून घ्यावा. कीर्तन जरी करायचंय ना ते पोटतिडकीने करावा. येथे व्हावा पोटी अनुताप, येथे व्हावे पोटी अवतार, येथे व्हावे पोटी अवतार. परमार्थ तो नव्हे लेकुराच्या गोष्टी, परमार्थ तो नव्हे लेकुराच्या गोष्टी, परमार्थ तो नव्हे लेकुराच्या गोष्टी, परमार्थ तो नव्हे लेकुराच्या गोष्टी. येथे व्हावा पोटी अनुताप, येथे व्हावा पोटी अवतार, येथे व्हावा पोटी अवतार. महाराज खऱ्या अर्थाने म्हणतात परमार्थ तो नव्हे लेकुराच्या गोष्टीत येथे व्हावा पोटी अनुताप. वा 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 वा. महाराज म्हणतात येथे व्हावा पोटी, कंठी नाही. महाराज क्षमा मागून बोलतो बरं का, तुम्ही वयोवृद्ध माणसं आहात. आता खात्रीपूर्वक सांगा, कमीत कमी युट्यूबवर येणाऱ्या 70% कीर्तनकाराच्या अनुताप हा कंठी आहे का पोटी आहे? क्षमा मागून बोलतो बरं का महाराज, मला कोणाची निंदा करायची नाही. पण तुकोबऱ्यांचा पायी काय आम्ही वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान मानले आमच्या संतांना, पण ते सांगतात तसं आम्ही वागत नाहीत. मग तुकोबराय म्हणले काय जाळावे ते थोर, पण काय लावायची का तुमच्या परमार्थाला? जर तुम्हाला अनुताप आलेला नसेल, आणि अनुतापाच्या पोटी अनुभूती जन्माला येते महाराज, अनुतापाच्या पोटी, आणि ते असं होत नाही, त्याच्यासाठी जोग घ्यावा लागतो.
भोगाचा त्याग करावा लागतो. आम्ही जोगी नाहीत महाराज, आम्ही भोगी येत. जोगी नाहीत आम्ही, आणि म्हणून देवाचा आणि आमचा फार मोठा फाटा आहे अजून. सांगत असतो ना मी कीर्तनात, काही सांगू महाराज, पण सांगताना अनुभवायचं वेगळं आहे महाराज. अनुभूतीशिवाय अनुभव नाही, अनुभवाशिवाय अनुभूती नाही, अनुभूतीशिवाय ब्रह्मानंद नाही, ब्रह्मानंदाशिवाय परमानंद नाही, परमानंदाशिवाय ज्ञानप्राप्ती नाही, आणि ज्ञानाशिवाय महाराज वैराग्याची निर्मिती होत नाही. एवढं सगळं अगोदर घडावं लागतं, तेव्हा वैराग्य पोटी जन्माला येतं महाराज. खरं आहे की नाही महाराज? हो, त्याच्याशिवाय हे वैराग्य जन्माला येत नाही. आणि हे जर आपल्या जीवनामध्ये घडावं असं वाटत असेल तर संतांचे पायीक झालं पाहिजे. संत विचार आपल्या हृदयामध्ये रुजले पाहिजेत. आणि मायबाप आपण करत असलेला परमार्थ हा मोकळवादी नसावा, त्याला बांधिलकी असावी. कशाची? पहिली गोष्ट आचरण. परमार्थामध्ये सगळ्यात मोठाचं महत्वाचं फल जर कशाला असेल ना तुमच्या, तुम्ही किती वव्या पाठ केल्या, किती ग्रंथ तुमच्या पाठ झाले, काही किंमत नाही महाराज त्याला. तुम्ही ते करत असताना ज्ञानोबरांची उभी घ्या. हो, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. सगळ्या पाठ करायच्या सांगितलेच नाहीत महाराज, एकच पाठ करा, फक्त ती जशी आहे तसं वागा, त्याला म्हणायचं परमार्थ. विठ्ठल विठ्ठल हो. आणि म्हणून एक तरी ओवी अनुभवावी. मग आपण परमार्थ करतो ना, गळ्यात माळा घातल्यात, कपाळाला गंध लावलाय, देवाचं नामस्मरण करतोय. महाराज रोखले महाराज, तुम्ही भगवंताची सेवा करते की नाही? मग एक दिवस तरी आपण देवाची परीक्षा पाहिली पाहिजे. हा अधिकार आपल्याला आहे महाराज, हा अधिकार. देवाची परीक्षा काय पाहायची? आपण किती पाण्यात येत हे तिथं कळतं. आपण परमार्थ करतोय की नाही त्याच्यावर. आज हे वय कशाचं आहे महाराज? खेळायचंय विषय. आणि जे काही आनंद ज्यात प्राप्त होतो असे तिकडं खेळ वगैरे जे असतील त्यात रमून घ्यायचा विषय का? कीर्तनाला येऊन बसायचं आहे? मारुतीची सेवा करायचा विषय का या वयाचा? का घडतंय हे सगळं? पण महाराज खूप पुण्यवान आहात तुम्ही. तुमच्या पाठीमागं आई वडिलांचं, आजी आजोबांचं कुळाचं पुण्य शिल्लक आहे महाराज, कुळाचं पुण्य शिल्लक आहे महाराज. असं एक लेकरू जन्माला यायला हो महाराज प्रमाणाने सिद्ध करतात. जन्मोजन्मी आम्ही. तेव्हा या विठ्ठले कृपा केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केले, तेव्हा विठ्ठले कृपा केले, तेव्हा विठ्ठले कृपा केले. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. दयाचा हरी वाटे देवा, दयाचा हरी वाटे देवा, दयाचा हरी वाटे देवा, दयाचा हरी वाटे देवा. कुळी कन्या पोते तिथे साथी, होती दे साथी, कुळी कन्या पुत्रे तिथे साथी, कुळी कन्या पुत्र होती दे साथी. दयाचा हरी वाटे देवा, दयाचा हरी वाटे देवा, दयाचा हरी वाटे देवा, दयाचा हरी वाटे देवा. आंबा मुरल्यालाच लागतो. परमार्थ सुद्धा हो मुरल्यावरच कळतो महाराज. परमार्थाचा आनंद काय महाराज? जसं बघा पाडाला आलेला आंबा, त्याचा रस काही वेगळा असतो महाराज. आता हे आंबे म्हणजे आता फवारून पिकविलेले, पण हे जे आहेत ना महाराज हे मुरलेले आहेत. हे कोणाला नाही जमत महाराज. अगोदर महाराजांनी गोड प्रमाण दिलेलं होतं काय? जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले. महुराईशे फळ नाही, महुराईशे फळ नाही, गव्हाचे फळ नाही, गव्हाचे फळ नाही. याची काही गलती, याची काही गलती, याची काही न कळती, याची काही न कळती. पक्वत से येती थोडी, पक्वत से येती थोडी, पक्वादना येती थोडी,
जलसे येती तोडे नासे आढी व्यथितो अंगी व्यथितो नासे आढी व्यथितो अंगी व्यथितो विरला पावे अवघड गोवे शेवटीचे विरला पावे अवघड गोवे शेवटीचे विरळा पावे अवघे गोगडे सांगे विरळा पावे अवघे सोडतीचे हा महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा गड्या. तुम्हाला कोणाला काहीच नसलं कळालं तरी वाजवा. मोहरा आंब्याला मोहर येतो हो मोहरा अशी फळं नाही येती काही गळती पक्वत अशी येती थोडी नासे आडीला कमी जातात. वा 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 महाराज तुमच्या आडीत घातलेला आंबा मला नाही वाटत गाड्या नासन म्हणून. विठाला विठाला अहो खरं पारमार्थाचा आनंद जो आहे ना तो इथेच आहे गाड्या, खरंच इथेच आहे. आणि म्हणून तर आपण संताबद्दल बोलतोय. म्हणून हे सुख आहे ना, सुख कुठंच मिळत नाही महाराज. सुख नावाची वस्तू आहे ना कुठंच मिळत नाही. आणि सुख नाहीच. किती आहे सुख? सुख पाहता जवा पडे म्हणजे ते नाही म्हटलं तरी चालल, पण सुख मानावं लागतं महाराज. मानलं तर किती आहे. अहो ते आकाश एवढे मानलं तर मग महाराज ही अनुभूती जर जीवाला प्राप्त होय असं वाटत असेल महाराज, तुमच्यापासून बाजूला गेलोय मी, तुमच्यापाशी येणार आहे परत. नाही का, कारण तुम्ही माझ्यासाठी प्रमाण झाले एवढ्या वयात. आणि महाराज या वयात परमार्थ करणाऱ्या माणसाचा गौरव न करायचा मग काय तिकडे चाललेल्या माणसाचं करायचं, ज्याचे डोळे गेलेत, ज्याचे कान गेलेत, ज्याला ऐकायला येत नाही, नाही का, पायानं चालता येत नाही, असल्या माणसाचा गौरव करून करायचं काय महाराज. हो तरणा भांडण ते कीर्तनात महाराज म्हणतात. आणि म्हणून मी पहिल्यांदा महाराजांनी प्रमाण गोड दिलं होतं महाराज. हो हो त्यांच्यासाठी जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले हे म्हणले. तयाचा हरिक वाटे देवा. जन्मजन्मी बहुपुण्य केलं असं लेकरू जन्माला आलं. त्याचा परिणाम काय झाला तर त्याचा हरी कोणाला वाटायला लागला? पवन सुद्धा हनुमंतरायाला देवाला वाटला. म्हणून सेवासन करण्याचा योग त्यांच्या जीवनामध्ये आला. महाराज आज खऱ्या अर्थाने हे नाही पवित्र झाले, त्यांच्या आईची कूस पवित्र झाली. विठ्ठल पण आता एवढ्यावर होरळून जायचं नाही. हा नाही तर दिंडीला ते येणार आहेत. आता मागच्या वेळेस फसवले, मग आता ह्या वेळेस काय माहित काय करते. येणार आहेत ना नक्की. शेख मोहम्मद बाबाला खोटं जमत नाही बरं का. वा 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 जाहीर सांगितलं आता. हा वा सुंदर सुंदर. ऐका बरं का, बसा बसा. पप्पू धावपट नाही त्यांना बसू द्या. हो ऐका ऐका देवा, त्यांना बसू द्या. मित्र येते आपले, बसू द्या. सगळ्याची गरज आहे आम्हाला. विठ्ठल 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 विठ्ठल. तिथं बसा, तिथं बसा. पप्पू शेठ खाली बसा. हो 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 नुसते गंधावाले माळावाले सांभाळून कुठं त्यांची सेवा करता. अहो काही सेवेकरी सुद्धा पाहिजेत ना. हे महत्वाचं आहे ना महाराज. आणि मी पहिल्यांदाही बोलून गेलो जे कारण झाले. अहो प्रत्येकाला आपलं म्हणतात त्याला साधू म्हणतात. आपल्याला मंदिरातून कोणाला बाहेर काढता येत नाही. हा ते असतील दुर्गुण थोडेफार, तो भाग निराळा आहे. पण एक सेवक खूप मोठा आहे महाराज. ऐका जाऊ द्या, प्रसंग गोड आहे. मला इथून बाजूला जायचं होतं. आता अनुभूती आली महाराज तुम्हाला. मी भक्त आहे पण ती परीक्षा पाहिली पाहिजे बरं का. परीक्षा आत्मपरीक्षण त्याला म्हणतात महाराज. आत्मपरीक्षण परमार्थ करत असताना बघा महाराज, शेती जरी आपण करत असो तर शेतकरी जर पेरायला लागला ना तर पाभरकडेला घेऊन गेल्यावर माघारी वळून पाहतो महाराज. काय पाहतो आबा? काय पाहतो? तास सरळ आलंय का? तास सरळ आले का? म्हणजे त्याने केलेल्या कामाचं काय करतो तो? आत्मपरीक्षण करतो. तद्वत आपण सुद्धा जो परमार्थ करतोय त्या परमार्थाचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे महाराज. परमार्थाचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्याच्यासाठी वेळ असतो. आताचे कीर्तन म्हणजे गाड्याकडे बघून बघून करावे लागतात महाराज. बघा पण पूर्वीचा काळ होता महाराज. पंढरपूर क्षेत्रामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटात स्वामी महाराजांनी सप्ताह केला महाराज. आणि त्याचं गिनीज बुकात नाव आलंय त्या सप्ताहाचं. सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या पात्रवाळ्या संपल्या. नगर जिल्ह्यातून पत्रवाळ्या पंढरपूरला न्यावा लागल्या होत्या एक काळ स्वामींचा सप्त्याला. मग असा सप्ताह झाला. पण महाराज त्यात काय विधी होता माहिती आहे का? त्यातलं मुख्य प्रयोजन मला सांगायचंय. तिथे 2 वेळा प्रवचन व्हायचे. स्वामींच्या सप्त्यात 2 वेळा प्रवचन, स्वामी प्रवचन करायचे. पण महाराज संध्याकाळी 4 ते 6 जे प्रवचन व्हायचं ना त्या प्रवचनाला सकळांशी येथे आया अधिकार.
आता जसं आहे ना तसं ते प्रवचन, पण त्याच चातुर्मासात पहाटे 4 ते 6 एक प्रवचन व्हायचं. मी तुमच्यासाठी सांगतोय 4 ते 6 एक प्रवचन व्हायचं आणि त्या प्रवचनाला मात्र सर्वसामान्य लोकांना प्रवेश नव्हता महाराज. तुमच्यासारखे जे ज्ञानी मुरलेले माणसं आहेत ना ते अधिकाऱ्याने तिथं बसत होते महाराज. सर्वसामान्याला त्या प्रवचनाला प्रवेश नव्हता. तिथे सगळे अधिकारी म्हणजे ज्ञानी लोक असायचे. पण प्रवचन 2 तास नसायचं, 1.25-2 तास त्याचा विधी होता. 4 ते 6 टायमिंग होतं, पण 1.25-2 तास झाले का उरलेल्या 15 मिनिटात स्वामी थांबायचे. ऐका बाळांनो ऐका, जेवायचं ना तुम्हाला? हां नाही आणि ते कशाला केलंय मग? जेवायचे, मला पण जेवायचे तुमच्याबरोबर. थांबा ऐका मग काय चाललं होतं महाराज? हां स्वामींचं प्रवचन. हां 1.25-2 तास झालं की थांबायचं. कशासाठी माहिती का? पूर्वी मंदिरात ग्रंथ वाचे आणि त्याचं आत्मपरीक्षण केलं जायचं महाराज. तसंच स्वामी 15 मिनिट थांबायचे. कशासाठी? जर कोणाला काही पारमार्थिक शंका निर्माण झाली तर स्वामी त्याला विचारायचे, त्या समाजाला, ए ऐका आता 1.25-2 तास प्रवचन झालंय, या प्रवचनात जर कोणाला काही पारमार्थिक शंका असेल तर विचारा. पण त्या दिवशी त्या प्रवचनाला एक योगी व्यक्ती, कपाळाला ऊर्ध्वपुंड, गळ्यात मोठ्या माण्याच्या माळा, अगदी त्याचं चेहऱ्यावरचं तेज. ऊर्ध्वपुंड कशाला म्हणतात? कपाळाला आपण जो गंध लावतो त्याला नाही, त्याला गंधच म्हणतात. गंध म्हणजे आपल्याला शोभंतीत लावतो त्याला गंध म्हणतात. नाही का महाराज? संप्रदायाचा नियम आहे बरं का. आशील वारकरी म्हणून घ्यायचं असेल ना तर ते दंडक आहे. साधक संजीवनी नावाच्या ग्रंथात त्या गंधाचं महत्त्व सांगितलंय. वारकऱ्याने गंध कुठं लावावा? कुठं? 12 ठिकाणी? एकाच ठिकाणी लावा, कपाळाला लावा. पण कुठं लावायचं हे समजून घ्या. बघा तुम्ही, सौभाग्यवती स्त्रीने कुंकू कुठं लावावा? कंपाळी. त्या बघा त्या चष्म्यावाल्या आजी लावतात का अंग, तिथं लावायचं. तिथं म्हणजे त्यांच्या कपाळावर नेऊन लावताना नाही तर उद्या सगळे तसंच लावायचं. हा अरे वा वा. नाही त्याच्याशिवाय हे घडतच नाही महाराज, त्याच्याशिवाय घडत नाही. ऐका ऐका आता त्याचं सांगतो तुम्हाला. त्यांच्या कुंकवाचं विशेषत्व वाटलं असेल. आता कुंकवाचं महत्त्व काय आहे तर शास्त्राचं असं प्रमाण आहे महाराज, लिखित आहे ते, ज्या स्त्रीचं कुंकू मोठं तितकं तिच्या मालकाचं आयुष्य बळकट, तितकं तिच्या मालकाचं आयुष्य बळकट असतं महाराज. म्हणून पहिल्या महिला कुंकू लावताना आरशे बघत नव्हत्या. बोटावर जेवढं बसल तेवढं घ्यायचं आणि ती केलं का एकदा सगळा राडा पुरा होस तर माघारी काढायचं नाही महाराज. ते आणि ते गोल असायचं महाराज. आता तुम्ही टिकल्या लावा, आता तुम्ही टिकल्या लावा, कारण आमच्या लावत्यात त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला सांगायचं काही कारण नाही महाराज. हे महत्वाचं आहे ना. सुरुवात आपल्यापासून आहे ना. उठून एखादं म्हणाय बसलं तुमचं बघा आता आमचं पुढंच आहे. त्याच्यामुळं अगोदर आपलं आत्मपरीक्षण करा. आता टिकल्या लावा, नाही असं नाही, कलियुग युग आपल्यामध्ये बदललं पाहिजे. पण कुठं लावा महाराज? पहा दंडक असं आहे. वारकऱ्याने गंध कपाळाच्या मध्यस्थी लावा. ही ठिकाण जे आहे ना हे कोणाचं आहे माहिती आहे का? याला भ्रुकुटी म्हणतात, याला भ्रुकुटी म्हणतात. आणि या भ्रुकुटीला गंध लावायचा म्हणजे हे देवाचं स्थान आहे महाराज. आणि हे देवाचं पतिव्रता स्त्रीने सुद्धा पतीचं स्थान म्हणून तिने मध्यस्थी कुंकू लावलं पाहिजे. आणि टिकली लावताना सुद्धा मध्यस्थी लावली पाहिजे. आणि दोन्ही बोहयाच्या मध्ये कोण लावतं माहिती आहे का? आता या कलियुगातील पामर लोकांची नजर एका विधवा स्त्रीवर पडू नये म्हणून ती टिकली लावते, पण इथं लावित नाही. तिला माहिती ही जागा कोणाची आहे? आपल्या मालकाची आहे. आता ते आपल्या आयुष्यात नाहीत म्हणून ती मध्यस्थी लावते महाराज. आता मला पुढचं बोलायचं नाही. ज्या मध्यस्थी लावित असते त्यांच्या पाया पडून तुमचा मुलगा भाऊ कुणी माना मला, पण तशी नाही सरकली तर JCB बोलून वर घ्या, पण त्याला मध्ये लावा महाराज. विनंती, माझी विनंती. आणि वारकऱ्याने गंध सुद्धा दोन्ही बोह्याच्या मध्ये लावायचा नाही. वारकऱ्याने गंध सुद्धा मनाला वाटेल तिथं टेकवायचा नाही, तो गंध ग्राह्य धरला जात नाही. वारकऱ्याने गंध त्या भ्रुकुटीला लावावा. ऐका आपल्याला अनुभूती पाहायची महाराज. स्वामी महाराजांच्या कार्यक्रमाला ऊर्ध्वपुंड असणारा व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीने काय केलं तर महाराज स्वामींना प्रश्न विचारला, स्वामी आता सांगा, माझा परमार्थ मी आत्मपरीक्षण केलं, मी परमार्थ करतोय, माझ्यावर देव प्रसन्न आहे का? म्हणून 2 चंदनाचे पाट मांडले, 2 ताटं त्याच्या पुढे ठेवले, मी जेवायला बसलो आणि 1 ताटन पाट मोकळं ठेवलं. मी परमार्थ करतोय म्हणून मी ज्याची सेवा करतो त्या परमात्म्याला हाक मारली, त्याला बोलवलं, माझ्या परमार्थाचं फल मला मिळालं. स्वतः भगवंत माझ्या जवळ येऊन बसले आणि माझ्याबरोबर जेवू लागले. पण त्याच्यानंतर हा प्रयोग मी आतापर्यंत लय वेळा केला,
बरेच वेळा केला, पण अजून पुन्हा परत माझ्याबरोबर देव बोलले नाही, देव मला दिसले नाही आणि देव माझ्याबरोबर जेवले नाही. सांगा स्वामी काय चुकतंय माझ्या परमार्थात? आपण ते शोधलं पाहिजे. आत्मपरीक्षण म्हणतात त्याला. स्वामी होते महाराज ते. स्वामींनी सांगितलं, वाह काय गोड प्रश्न विचारलास. म्हणे ऐक, तुला परमार्थ करत असताना आलेली अनुभूती ही अनुभूती आहे की तुझ्याबरोबर प्रत्यक्ष परमात्मा येऊन ताटाला ताट लावून जेवले. पण तुला परमार्थात आलेला हा अनुभव तू काय केलं? सर्वसामान्य लोकांना सांगत सुटला. महाराज सर्वसामान्य लोकांना सांगत सुटला. त्याच पापाचं हे फल आहे. त्याच पापाचं हे फल आहे. तुला पुन्हा देव दिसला नाही आणि दिसणार नाही. म्हणून महाराज लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी राम. आणि हे सांगितलं कुणी? तर त्या संतांनी सांगितलं. तुम्ही जर पुण्य करत असताल तर पुण्य सांगू नका. पण आम्ही 11 रुपयाची पावती फाडतो, पण पावती हातात घेतल्याशिवाय माघारी येत. आपलं पुण्य वायाला जातं महाराज. बघा तुम्ही, नक्कीच जातं. आणि म्हणून या जगामध्ये, या जगावर उपकार करणारे संत आपल्यावर, हे आईबाप नाही उपकार करणार महाराज. हो, आईबाप उपकार करणार नाहीत आपल्यावर, नातेवाईक उपकार करणार नाहीत. बोडते हे जन आपला उपकार, आपल्या जेहाचं साधन आणि ते परमात्मा तत्वापर्यंत घेऊन जायचं काम या जगात फक्त एकाच जातीने केलंय आणि त्या जातीचं नाव आहे संत. आणि म्हणून त्यांचं तोंड भरून तुकोबारायानं वर्णन केलं. तुम्ही नुसते संत नाहीत तर काय आहात? तुम्ही शांत माय बाप भवंत, तुम्ही संत माय बाप कृपवंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. रखुमाई हे देवी डोबार कुमार, 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 जय डोबार कुमार, देवी डोबार कुमार, जय डोबार कुमार, देवी डोबार कुमार, 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 डोबार कुमार. कुंडले कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. डोबार कुमार, डोबार कुमार, डोबार कुमार.
महाराज गोड वर्णन करतात. महाराज या जगावरती उपकार करणार कोणीच नाही दुसरं. आपले आई वडील आपल्यावर उपकार करतील, नवल नाही मायबाप. काय करतील? तुम्ही आमच्यावर उपकार केला आई, पण काय इच्छा आहे तुमची? माझा मुलगा मोठा क्लासहून अधिकारी व्हावा, त्याला मोठा बंगला असावा, त्याला बसायला गाडी असावा. यापेक्षा हे जे तुम्ही केलेले उपकार आहेत ना, उपकार नाहीत असं नाही, पण हे उपकार संपणारे आहेत महाराज. आणि या विश्वामध्ये संत रूपी आईने आणि संत रूपी बापाने जो उपकार केलाय तो सन्मार्ग दाखवण्याचा उपकार आहे महाराज. आणि तो उपकार या जगात तुकोबाराय म्हणतात, केले उपकार सांगू काय, बाप न करी आईशी माय. बाप करू शकत नाही आणि आई सुद्धा. माय बापे संभाळती, माय बापे संभाळते, माय बापे संभाळती, माय बापे संभाळते. लोभाकारणे पाळती, लोभाकारणे पाळती, लोभाकारणे पाळती, लोभाकारणे पाळती, लोभाकारणे पाळती, लोभाकारणे पाळती. खांदवी महाराज बरोबर असल्यावर ना पहाटपर्यंत म्हणलं तरी कीर्तन करायचं काही अडचण येणार नाही कडे. हा महाराज बघा, माय बापे सांभाळीती. आईबाप आपल्याला सांभाळीत नाहीत असं नाही. तुम्हाला तुमच्या आईबापाने सांभाळलं, तुम्ही आम्हाला सांभाळताय, पण का? लोभ आहे महाराज तिथं. लोभापोटी हो सांभाळीती. लोभ आहे. कोणता लोभ आहे? तुमच्या मनात आहे आपण यांना सांभाळलं म्हणजे हे आपल्याला म्हातारपणाला सांभाळते, पण हे अवलाद लाबाड निघाली आता, नाही का महाराज? आता हे सगळे फसवेगिरी होऊ लागली. आई वडिलांना सांभाळण्याच्या पाठीमाग मुलांचा फार अवघड कार्यक्रम होऊन बसला. माय बाप लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आयशी कनवळ्याची अति करी लाभाविने प्रती. आणि म्हणून हे संत मगाशी महाराजांनी सांगितलं वैकुंठातून आले. हे महाराज संत येत नाहीत महाराज, जीवाला यावं लागतं, देवाला आणावं लागतं, देवाला आणावं लागतं. संत मात्र स्वतःहून येतात. आणि हे सांगितल्यावर तुकोबारायला का सज्जनाने प्रश्न विचारला, तुकोबाराय तुम्ही म्हणला आम्ही स्वतःहून आलो, का आले? अभंगाच्या दुसऱ्या चरणात अवतार तुम्हा धराया करण, 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 उद्धाराय जन जड जीवा, उद्धाराय जन जड जीवा, अवतार तुम्हा धराया करण, अवतार तुम्हा धराया करण, उद्धाराय जन जड जीवा, उद्धाराय जन जड जीवा, अवतार तुम्हा धराया करण, अवतार तुम्हा धराया करण. वा वा. महाराज तुकोबारायने त्याचं समर्पक उत्तर दिलं, मी का आलो? अवताराला येण्याच्या पाठीमागे संतांचं काय प्रयोजन होतं? तर महाराज म्हणतात उद्धराया जन, या समाजाचा उद्धार करणं हा संतांचं ब्रीद आहे मायबाप. आणि म्हणून हे तत्वज्ञ संत या जगतामध्ये अवतीर्ण झाले, अवताराला आले आणि महाराज काय केलं तर जगाचा उद्धार केला. जगाचा उद्धार हे त्यांच्या अवताराचं प्रयोजन होतं. अवतार तुम्हा धराया कारण, त्याचं कारणच हे होतं की उद्धाराया जन, या जड जीवांचा जड मुडांचा उद्धार व्हावा. अज्ञानी मार्ग अज्ञानी लोक सन्मार्गाला जावीत, हा हे ब्रीद संतांनी अंतकरणामध्ये धारण केलं मायबाप. आणि ते संत त्या उपकारासाठी या विश्वामध्ये अवतीर्ण झाले. आणि म्हणून तुकोबाराय तुम्ही हे अवतार धारण करून जड जीवाचा उद्धार करून तुम्हाला नेमकं करायचंय काय? तर तुकोबाराय म्हणले मला दुसरं काहीच करायचं नाही. हा माझा मातृवर्ग, पितृवर्ग, बंधुवर्ग हा सर्व त्या ठिकाणी सुखाने नांदावा, सुखाने. म्हणून ज्ञानोबराची प्रतिज्ञा महाराज, अवघाची संसार सुखाचं करीन. सुखासाठी तळमळ आहे महाराज आमच्या संतांची. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात मी का आलो इथे? येताना माझं एक प्रयोजन होतो. हो महाराज म्हणतात हो वाढावया सुख, वाढवय सुख भक्तिभाव धर्म, वाढवय सुख भक्तिभाव धर्म, वाढवय सुख
कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा कराया करे अवतार तुम्हा कराया करे कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया करण अवतार तुम्हा धराया करण महाराज म्हणतात वाढावया सुख सुख वाढवण्यासाठी आणि धर्माचं आचरण करणारे कुळाचार नाम विठोबाचे माझे या कुळाला आलेलं हे नामस्मरण आहे. म्हणून तर महाराज म्हणतात माझ्या वडिलाची मीराशी देवा. महाराज म्हणतात हे काय तर वडिलोपार्जित कुळाला आलेली परंपरा. आणि हे कुळ आता हे कुळ कोणाचं आहे आपण नाही म्हणायचं मी ह्या कुळाचा आणि त्या कुळाचा आपण संताच्या कुळातले आहेत महाराज. हे कुळ आपले संत हे आपलं कुळ आहे आणि त्या कुळातच आपण सुखी राहणार आहोत मायबाप. आणि म्हणून तर महाराज म्हणतात वाढावया सुख हो भक्तिभाव धर्म भक्ती वाढली पाहिजे पण नुसती भक्ती नाही त्याच्यात भाव असला पाहिजे. आणि जर भाव नसेल तर महाराज म्हणतात भावे विना देव न कळेने संदेह. आणि याही पुढे जाऊन महाराज म्हणतात जर त्या ठिकाणी भक्ती भाव आणि धर्म धर्म म्हणजे काय हो हे का नाही धर्म कशाला म्हणतात आम्ही तर शाळेपासून बोंबलतो खरा तो एकच आणि धर्म एकच आहे बरं का महाराज. धर्म एकच आहे पण कोणता खरता कोणता धर्म धर्म एकच आहे महाराज. त्या धर्माचं नाव आहे मानवता. मानवता हा धर्म आहे मानवता हा धर्म आहे. आणि मानवतेने या मानव धर्माचं पालन जर करायचं असेल तर त्या मानवाने काय केलं पाहिजे माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं याचं नाव परमार्थ आहे. मानवता हा धर्म आहे आणि माणसाने माणसासारखं वागणं माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हा परमार्थ आहे. नाही तर नुसत्या गळ्यात माळा घातल्या कपाळाला गंध लावला कीर्तन प्रवचन केले सप्त्यात टाळ्या वाजले म्हणजे परमार्थ होत नाही. सप्ताह संपल्यानंतर सुद्धा माऊलीला माऊली भेटली स्त्रीला स्त्री भेटली का ती भगवतीचं रूप म्हणून तिला तिने प्रणाम केला पाहिजे तिच्याशी प्रेमानं बोललं पाहिजे. आम्ही एकमेकाला भेटलो तर आम्ही पांडुरंगाचे रूप म्हणून आम्ही एकमेकाकडे पाहिलं पाहिजे. ही भावना ज्या दिवशी तुमच्या हृदयात जन्माला येईल ना मायबाप पांडुरंगाची शपथ घेऊन हनुमंतराच्या साक्षीने सांगतो तुमच्या गळ्यात माळा नसू द्या तुमच्या कपाळाला गंध नसू द्या तुम्ही पंढरीची वारी बी नाही करू द्या पण तुमच्या मनात हे तत्व रुजलं पाहिजे प्रत्येक माणसात माझा परमात्मा आहे आणि त्या देवाबरोबर बोलताना आपण देवासारखं बोललं पाहिजे. आणि हे जेव्हा तुमच्या अंतकरणात रुजल ना तुकोबरायच्या प्रमाणाला तुम्ही सिद्ध व्हाल. मला देव पाहावया गेलो तेथे देवाची होली ठेवलो. देव पाहता पाहता तुमचा कधी देव होईल हे सांगता येणार नाही. आणि म्हणून संतांनी वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. हे कोणालाही जमत नाही महाराज हो हे कोणालाही जमत नाही महाराज कोणाला त्याला संघ लागतो संघ. आणि म्हणून महाराज म्हणतात हे संघ हे गुण कोणाच्या अंगात आहेत महाराज. चंदन घ्या चंदन चंदनाच्या अंगात ते गुण आहेत महाराज. चंदनाच्या संगतीत लिंब गेल्यावर हो चंदन लिंब चंदन होत नाही हो हे की नाही. संगतीचा परिणाम आहे. चंदनाच्या संगतीत गेल्यावर चंदनच होतो आणि लिंबाच्या संगतीवर गेल्यावर नाही का काढल्याचा वेल नाही द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला आणि कडुका झाला संगतीने. म्हणून संगतीचा परिणाम आहे. म्हणून महाराज जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात त्यांचं म्हणे गुण चंदनाचे अंगी तुक म्हणे गुण चंदनाचे अंगी म्हणे गुण चंदनाचे अंगी कमने गुण चंदनाचे तुक म्हणे गुण चंदनाचे अंगी 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 जैसे तुम्ही जागी संत जन जैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम धराया करण अवतार तुम धराया करण जैसे तुम्ही जागी संत जन तैसे तुम्ही जागी संत
अवतार तो माधराया करे अवतार तो माधराया करे उतर जन जन जीवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे गुणचंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जने जगी संत जन या न्यायाने यथामती यथावकाश म्हणजे अल्पशा बुद्धीने अभंगाचा संकल्पित अर्थ आणि त्या भावार्थाच्या अनुषंगाने बोलण्याचा प्रयत्न केली तैशी करविली कटकट वाकडी की नीट देव जाणे झालेली सेवा तुम्हा श्रोते सज्जनांच्या चरणी समर्पित करत असताना सर्व असणारे गुणीजन टाळकरी वृंद सुंदर अशी साऊंड सिस्टीम कोटी कोटी धन्यवाद त्यांना कधीच काही सांगावं लागलं नाही वाढवा कमी करा महाराजांनी एकदाच सांगितलं तेच प्रमाण झालं आणि खूप सुंदर आवाज वगैरे जिथल्या तिथे व्यवस्थित देतात सुंदर असे मृदंग वादक आहेत पीटी मास्तर बाबा आहेत तुळशी कळशीवाल्या माता भगिनी आहेत विनेकरी बाबा आणि तुम्ही सर्व श्रोते कारण तुम्ही महान आहात महाराज वक्ता तो नव्हे श्रोता यावीन
हो श्रोते जसे तसा वक्ता असतो. वक्ता नव्हे हो तो श्रोता. हो बरोबर आहे महाराज. आणि जर हे त्याला नाही कळालं तर तो वक्ता तो नव्हे वक्ता तो वागता नाही का महाराज. परिस्थिती तशी आहे. आणि म्हणून अशा असणाऱ्या तुम्ही प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकाराल की झालेली सेवा तुम्हा श्रुती सज्जनांच्या चरणी समर्पित करतो. आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. पण आमच्या हनुमंताच्या सेवकाचं इच्छा आहे म्हणजे रामाचं 2 मिनिटाचं भजन घ्या. श्रीराम जय राम जय जय राम आणि मग जय विठ्ठल करा. सर्व राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 तुकाराम 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 तुकाराम